नायडू क्लब आयोजित बोरिवली कोरा केंद्र येथील नवरात्र उत्सवाला आता अवघा काही वेळ बाकी आहे। याची तयारी देखील आता अंतिम टप्प्यात आली आहे। या ठिकाणी पुढील 10 दिवसांसाठी उभारलेलं देवीचं आकर्षक असं मंदिर सर्वांचंच लक्ष वेधून घेणार आहे। देवीची अत्यंत आकर्षक आणि डोळे दिपवून टाकणारी मूर्ती भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडते आहे। आणि याच संदर्भात कोरा केंद्र येथील देवीच्या गाभाऱ्यातून आढावा घेत येथील पंडित उमाशंकर तिवारी यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूयात। सध्या आपण आहोत बोरिवली येथील कोरा केंद्र मैदानामध्ये, जिथे नायडू क्लब आयोजित नवरात्री उत्सवाला आज सुरुवात होत आहे। खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे आणि एकंदर पाहू शकता सध्या मी देवीच्या गाभाऱ्यात उभा आहे आणि एकंदर देवीची जी अत्यंत आखीव रेखीव आणि अत्यंत आकर्षक अशी मूर्ती सध्या पाहायला मिळत आहे। एकंदर सध्या तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आजपासून गरबा नवरात्री उत्सव जो आहे तो सुरू होत आहे आणि एकंदर 10 दिवस हा उत्सव चालणार आहे। आपल्यासोबत स्वतः गुरुजी आहेत इथे जे पूजा करतात, उमाशंकर तिवारी। गुरुजी, बहुत बहुत स्वागत आपका। किस तरह से त्यौहार होगा? आज घट बैठे हैं, आज घट स्थापना का पहला दिन है, किस तरह से आज की पूजा होगी और अगले 10 दिन कैसे माहौल यहाँ पे होगा, कैसे कैसे पूजा होगी? आज देखिए घट स्थापन है और हो गया है और देवी जी की प्राण प्रतिष्ठा हो गई है, जो कि समय लगभग 1:30 बजे से 2 बजे था। अच्छा जी, इसी समय में महादेवी जी का घट स्थापना हुआ है और देवी जी का प्राण प्रतिष्ठा हुआ है। और आज प्रथम दिवस है, जो कि प्रथम दिवस में देवी जी का स्वरूप होता है और उनका नाम है आज शैलपुत्री। प्रथमम शैलपुत्री च द्वितीयम ब्रह्मचारिणी। आज रात शाम को 7:15 बजे आरती होगी। 7:15 से तकरीबन 7:45 बजे तक आरती चलेगी। उसके बाद प्रसादी वितरण होगी। भक्त लोग आते हैं दर्शनार्थी, उनके लिए प्रसाद देंगे। पुनः प्रसाद लेने के बाद फिर यहाँ पे गरबा डांस चलता है, जो कि नित्य प्रतिदिन चलेगा। दशहरा तक गरबा डांस चलेगा। गरबा डांस में 10 बजे तक चलता है। 7:30 वाजता जेव्हा आरती होईल त्या आरतीनंतर हा गरबा जो आहे तो उत्सव जो आहे तो इथे सुरू होईल, अशा प्रकारे एकंदर इथलं नियोजन आहे। आणि सध्या या संपूर्ण तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। सध्या मी देवीच्या गाभाऱ्यात आहे आणि साधारण आता सध्या आरतीची तयारी सुरू आहे। साधारण तासाभरात ही आरती जी आहे ती इथेच आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन सुनील वर्मासह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।